आई दारू पिऊन टाईट, बाप दारू पिऊन टाईट. दोघं पण टाईट. त्यांना चालता येईना. अवस्था एवढी खराब, की सपोर्ट घेतात ते बारक्या पोराचा. बारकं पोरगं किती वर्षाचं? 2 ते 3 वर्षाचं. मित्रांनो, धक्कादायक घटना. 31 डिसेंबरचं सेलिब्रेशन करायला ही लोकं फुल दारू पिऊन टाईट झाली. पार्टी केली, एन्जॉयमेंट केला. ज्यावेळेस घरी जायची वेळ आली, तर आईला पण चालता येईना, बापाला पण चालता येईना. कारण एवढी दारू, एवढा मूत यांनी पिलेला होता. अक्षरशः ते पोरगं 2 ते 3 वर्षाचं, त्याला काही कळेना आपल्या आई-बापाला कुठं घेऊन जायचं हे देखील त्याला समजेना. ते चाललंय त्यांच्यासोबत, त्याला फरफटत, ओढत त्याला नेता येते. ह्यांना स्वतःला चालता येत नाहीये आणि हा व्हिडिओ व्हायरल झाला मित्रांनो. गोरगरीब लोकं ह्यांना मदत करतात आहे आणि हे जे कपल आहे ना, हे सुशिक्षित कपल मित्रांनो. मोठमोठे इंजिनिअर्स, आय-टी इंजिनिअर्स हे असले आहेत आणि अक्षरशः ह्यांची लायकी बघा. दारू पिऊन टाईट पार्टी करून श्रीमंत अक्षरशः कॅबपर्यंत पोहोचायला सुद्धा ह्यांच्या शरीरामध्ये ताकद राहिलेली नव्हती. लिटरली बारक्या पोराला त्यांच्या ओढत नेत होते. मित्रांनो, ही एकच घटना नाहीये. पूर्ण भारतामध्ये एवढ्या अशा घटना झाल्या, की आई-बापाची लायकी सिद्ध करून देतायत ते, की सुशिक्षित आई-बाप जरी असले, सुशिक्षित नवीन-नवीन कपल जे होतंय आजकाल तयार, त्यांना हे समजत नाहीये, की आपण आपल्या लिमिटमध्ये राहावं. आपल्याला काय-काय, कुठल्या-कुठल्या गोष्टी करायला पाहिजेत. मित्रांनो, एवढंच नव्हे, आजकालची जी तरुण पिढी आहे, जे तरुण लोक आहेत, त्यांना देखील हे समजत नाहीये, की काय करावं, किती प्यावं, किती लिमिटमध्ये राहावं, ह्यासुद्धा गोष्टी ह्यांना कळत नाहीये. आणि हे सुशिक्षित वर्ग आहे मित्रांनो, आय-टी इंजिनिअर्स असतील, डॉक्टर्स असतील, मोठमोठे ग्रॅज्युएट्स असतील, जे चांगल्या मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये काम करतात, ते लोकं अक्षरशः एवढ्या घाणेरड्या लेव्हलला उतरलेले आहेत. त्यांना भान राहिलेलं नाहीये, ह्यांच्यामध्ये शिस्त राहिलेली नाहीये. ह्यांना हे समजत नाहीये, की आपण वागलं कसं पाहिजे. मित्रांनो, हे जेन झी पॅरेंट्स आलेले आहेत आजकाल, तर जनरेशन झीचे असतील, मिलेनियम जनरेशनचे पॅरेंट्स असतील, परंतु ह्यांना हे समजत नाहीये, की आपण कसं राहिलं पाहिजे. मित्रांनो, नक्कीच या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे, की भारतामध्ये कुठं-कुठं, काय-काय झालं. नक्कीच 31स्टच्या दुसऱ्या दिवशी किती लोकं हँगओव्हरमध्ये होते, कसे गटारामध्ये पडले होते, कसं झालं होतं, काय-काय झालं त्याच्याबद्दल आपण बोलूयात. माझं नाव आहे विकास खरे बोलतोमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, सुरुवात करूया बंगलोरमध्ये. बंगलोर हे आय-टी हब मानलं जातं आणि या आय-टी हबमध्ये 31 डिसेंबरचं सेलिब्रेशन अत्यंत सुंदररित्या झालं. त्यांच्या मते दारू पिऊन ही लोकं फकाट होती. फुल दारू पिली आहे, नशे केलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे आणि त्यानंतर मित्रांनो ह्यांना गुडघ्यावरती चालता येत नव्हतं. मुली असतील, मुलं असतील मित्रांनो, स्वतः अक्षरशः ह्यांना टॅक्सीपर्यंत पोहोचायला सुद्धा येत नव्हतं. दारू पिऊन तराट होऊन तिथल्या तिथं पडले होते. गटरी असतील, रस्ते असतील त्याच्यावरती हे लोकं पडले होते. ह्यांना कॅबपर्यंत देखील पोहोचता येत नव्हतं. काही-काही जण तिथंच झोपले, अंग सोडून दिलं. एवढी ह्या लोकांनी पिलेली होती, एवढे ह्या लोकांनी नशे केलेले होते. हे झालं आय-टीशी रिलेटेड जे बंगलोरमध्ये काम करतात एम्प्लॉयी जे अत्यंत सुशिक्षित आहेत, स्वतःला खूप सिन्सिअर मानतात, ते हे लोकं आहेत आणि त्यांची ही अवस्था. काही-काही जणांनी ड्रंक अँड ड्राईव्हमध्ये पण अटक झाले. पोलिसांनी अटक केला त्यांना, तरी देखील पोलिसांशीच हुज्जत घालत होते, की तुम्ही आम्हाला पकडत का आहे? म्हणजे दारू प्यायचं, चोरी करायची आणि वरती शिरदोर दाखवायचा, की हां, आम्ही चुकीचे नाही आहो. तसंच मित्रांनो हे झालं तिथल्या बंगलोरशी रिलेटेड. दिल्लीमध्ये मित्रांनो अत्यंत घाणेरडी अवस्था. आई-बाप जे असतील मुलांचे, त्यांना हे समजत नव्हतं, की अरे आपल्याला कुठं जायचंय, काय करायचंय? त्या मुलाला फरफटत नेत होते. इव्हन ज्या पुण्यासारखे एरिया असतील किंवा जे क्लब आहेत, मोठमोठे क्लब्स असतात, दारू वगैरे पितात, डान्स वगैरे करतात, त्याच्या बाहेर पडताना पोरं-पोरी अक्षरशः लोळत होते, जमिनीवरती लोळत होते. ह्यांना हे समजत नव्हतं, की मला कुठं जायचंय. एवढी ह्यांची दयनीय अवस्था होती. एवढ्या नशेमध्ये हे पसरले होते आणि त्यामध्ये गोव्याचा एक व्हिडिओ आला, जो कलंगूट बीच आहे. कलंगूट बीचवरती तर कुत्र्यागत पडली होती ही लोकं. दारू पिऊन फकाट. ते बीच एरिया आहे तेवढं तर सेफ आहे. परंतु हे सिटीमध्ये जर बघितलं मित्रांनो, पुणे, मुंबई यांसारख्या सिटीजमध्ये अक्षरशः लोकं जे आहेत ते दारू पिऊन घाणेरडापणा करत होते आणि यावरतीच मित्रांनो आपल्याला हे कळतं, की आजकालचे आई-वडील जे आहेत किंवा आजकालचे जे मुलं आहेत त्यांना एन्जॉयमेंट पाहिजे. फक्त एन्जॉयमेंटसाठी ते काहीही करू शकतात. त्यांना ह्या गोष्टीचं भान राहिलेलं नाहीये, की आपण ह्या गोष्टी केल्या तर पुढे जाऊन काय इफेक्ट होऊ शकतो. जरी तुम्हाला लई इच्छा असेल, लई खायची प्यायची इच्छा असेल, त्याला लिमिट असायला पाहिजे. नाहीतर तुमची इज्जत, इज्जत ह्या नावाचं तुमच्यामध्ये तर पहिली गोष्ट कन्सेप्ट नाही आहे, तरी देखील ठेवा. जेणेकरून तुम्हाला पुढे जरी जाऊन कामाला येईल. इन्सल्ट केल्यावरती कसं वाईट वाटतं, तसं हे तुमचे व्हिडिओ व्हायरल झाल्यावरती तुम्हाला देखील वाईट वाटेल,
की बाबा रे आपण चुकलो. आता ह्या मुलांचे एवढे व्हिडिओ व्हायरल होतात ते सोशल मीडियावरती. आई-बाप असतील त्या पोराचे. काही-काही पोरं जे दारू पिऊन फकाट होऊन पडलेले आहेत त्यांचे देखील व्हिडिओ व्हायरल होत आहेत. परंतु ह्या लोकांबद्दल एवढा घाण पसरवणं, ट्रोल करणं, त्याला तर तुम्ही शोधणं हे पण अवघड असतं. विचार करा मित्रांनो, एकदा व्हिडिओ व्हायरल झाला तुमचा, तुम्ही दारू पिऊन वगैरे कुठेतरी पडलेला असाल, तर तुमच्यासोबत काय गोष्टी होऊ शकतात. आणि ह्याच गोष्टी मित्रांनो या पोरांसोबत झालेल्या आहेत आता. आता त्यावेळेस ते शुद्धीमध्ये नव्हते, पण त्यावेळेस त्यांना कळलं नाही. न्यूज मीडियांपासून ते सोशल मीडियावरचे जे पण पोरं असतात त्यांनी या गोष्टी कव्हर केल्या आणि याच्याचमध्ये मित्रांनो इज्जत गेली, पैसा गेला, दारू पिऊन वाट लावून घेतली, गंजेडी, फकेडी, नशेडी यांसारख्या पदव्या भेटल्या. म्हणूनच मित्रांनो, तुम्ही या जनरेशनचे आहात. विचार करा कुठल्याही गोष्टी करण्याच्या आधी. आधीची जी जनरेशन होती ती अत्यंत उत्तम होती. ते कुठल्याही गोष्टी करण्याआधी 100 वेळा विचार करायचे. तेच बरं होतं मित्रांनो. फ्रीडम होता, त्यांना पण फ्रीडम होता. परंतु ते असं मूर्खावानी करत नव्हते. त्यांनी त्यांची लायकी सोडली नव्हती, जी की आजकालच्या मुलांनी सोडलेली आहे. नक्कीच मित्रांनो, काहीतरी बदल करा स्वतःमध्ये. नवीन वर्ष सुरू झालेलं आहे. फकाट होऊन पडू नका. तुमचंच नाव खराब होईल. दारू पिऊन पडू नका. दारू जास्त पिऊ नका. रिझॉल्यूशन करा, जिम मारा, यांसारख्या गोष्टी करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.